नमस्कार मित्रांनो, तर आज आपण अंकिता रेसिडेन्सीमध्ये आलेलो आहे, जी की हडपसर गाडीतळच्या इथं आहे. तर इथं आपल्या क्लायंटला आपण हे असे वॉर्डरोब दिलेले आहेत, बघू शकता. हे प्लेन व्हाईट कलरमध्ये वॉर्डरोब्स आहेत. हे 2 वॉर्डरोब्स दिलेले आहेत. तर हे एका वॉर्डरोबची लेंथ अशी 3 फीट आहे लेंथमध्ये, हाईटमध्ये 6.5 फीटचं येतं. आणि इथं आपण काय केलं आहे, राईट डोअरवरती असा मिरर लावलेला आहे, बघू शकता. तर क्लायंटच्या कस्टमायझेशनच्या अनुसार आपण हे मिरर 4 फीटचं केलेलं आहे, नॉर्मली 3 फीटचा असतो. आणि हे आपण जे हँडल्स दिलेले आहेत ते सिलेंड्रिकल हँडल्स आहे, बघू शकता. तर हे ओपन केल्यानंतर इथं आपल्याला वरती शेल्फ दिलेला आहे, असं बघू शकता आपण. आणि मग ह्याच्याच खाली थोडं वरती येते ड्रॉवर्स. इथं आपण काय केले, ड्रॉवर्स दिलेत, हे नॉब सोबत दिले ताकी आपण इझिली बाहेर काढू शकतो. हे असे मोठे ड्रॉवर्स आहेत, खूप स्टोरेज भेटतं आहे आपल्याला. लॉक अँड की सोबत दिलेले आहे. आणि इथं डोरला आपण असे 5 इंचेस दिलेले आहेत, कारण स्टेबिलिटी त्याच्यामुळे जास्त वाढते. इथं हे फिक्स शेल्फ आहे, खाली हे रिमुवेबल शेल्फ दिलेले आहे. आणि खाली जो आपला ड्रॉवर आहे, तो ड्रॉवर दाखवतो मी तुम्हाला. ड्रॉवरला आपण व्हील सोबत दिलेले आहे, बघू शकता. व्हील सोबत आहे, हे असे व्हील्स येतात, जेणे की इझिली स्लाईड होतं. चॅनल्स असल्यामुळे काय होतं की ते नंतर एक वर्षभराने खराब होऊन जातं चॅनल्स, त्यामुळे आपण ट्रॉली दिलेली आहे असे. तसंच हे सेकंड वॉर्डरोब आहे. सेकंड वॉर्डरोबमध्ये पण सेम आपण असेच वरती 2 ड्रॉवर्स आणि वरती हँगर आणि बाकीचे शेल्फ दिलेत. हे शेल्फची हाईट आपण 15 इंचेस ठेवलेली आहे, बघू शकता. म्हणजे जसं तुम्हाला पाहिजे कस्टमाइज तसं होऊन जाते. तर असंच आपल्याला कस्टमाइज फर्निचर जर बनवायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आणि कोणत्याही कलर, कोणत्याही साईजमध्ये जर बनवायचं असेल तर आपण बनवून भेटून जाईल.